चला तर मग आज मस्त अशी राजम्याची रेसिपी बघूया। त्याच्यासाठी ना मी रात्रीच राजमा भिजत घातलेला आणि रात्री भिजलेला राजमा असतो ना त्यातलं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी टाकून ना 1 चमच तेल आणि हळद टाकून एक छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं। तर भरपूर दिवसातून आज नाश्त्याला मॅगी बनवलेली। त्याच्यानंतर मी इथे प्युरी बनवण्यासाठी टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं टाकून छान अशी पेस्ट करून घेतली। कढईमध्ये तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले तडका टाकायचे, बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं। मसाले सगळे टाकायचे, लाल तिखट, धनिया पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकली। व्यवस्थित तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं। त्याच्यानंतर राजमा टाकायचं, नमक टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि 1-2-3 मिनिटं छान असं उकळी मारून घ्यायची। त्याच्यावरून वरतून ना कोथिंबीर टाकायची। एकदम मस्त अशी राजम्याची भाजी झालेली। त्याच्यानंतर जेवण वगैरे केल्यावर एक नाही ह्यांचा बघा संक्रांती संपली तरी पण यांचं पतंग उडवायचं काम काय अजून संपलेलं नाही, सगळ्या घरातून पसारा केलेला। त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना त्याला ब्रेड होता तर पकोडे खायचे होते म्हणून मस्त असं गरमागरम पकोडे केलेले। तर तुम्हाला कसं वाटलं मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।